नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की बीएससी कम्प्युटर सायन्स, बीसीए आणि बीबीए कम्प्युटर ऍप्लिकेशन हे तिन्ही कोर्स सारखेच आहेत की या तिन्ही कोर्समध्ये फरक आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या तिन्ही कोर्समधला फरक आपण नक्की जाणून घेणार आहोत. सध्या हळदीचा ट्रेंड चालू आहे. हळद पाण्यामध्ये टाकली की एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश आपल्या समोर येताना दिसतं. ह्याच्यामध्ये शास्त्र आहे की नक्की काय दडलेलं आहे? या हळदीच्याच उदाहरणावरनं आपण या तीन कोर्समधला फरक जाणून घेणार आहोत. हळद ही हळदीच्या मुळापासून बनवली जाते. हळदीच्या मुळामध्ये एक विशिष्ट औषधी असे गुणधर्म असतात आणि तेच गुणधर्म या हळदीमध्ये उतरलेले असतात. हळदीचे हे जे मूळ आहे ते बारीक करून त्याच्यापासून नंतर हळद बनवतात. हळदीच्या पानांमध्ये पण असेच औषधी गुणधर्म असतात. हे जे औषधी गुणधर्म आहेत हे हळदीमधलं विज्ञान म्हणजे सायन्स दाखवतं. जेव्हा आपण कम्प्युटर सायन्सचा विचार करतो तेव्हा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोघांचा विचार होतो. जेव्हा आपण हार्डवेअरचा विचार करतो तेव्हा या कम्प्युटरच्या हार्डवेअरसाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स वापरले आहे ते आपण शिकतो. त्याचसोबत काही तंत्रज्ञान म्हणजे सॉफ्टवेअर याच्याशी निगडित आहेत का त्याचा देखील आपण विचार करतो. जास्तीत जास्त खोलात विचार करायचा असतो, त्याच्यामुळे ह्याच्यामधलं मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स देखील आपण शिकतो. एकंदरीतच बीएससी कम्प्युटर सायन्सचा विचार केला तर आपण इलेक्ट्रॉनिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि त्यांच्याबरोबरच या कम्प्युटरचा सायंटिफिक दृष्टिकोनातून विचार करणार आहोत, ते आहे कम्प्युटर सायन्स. दुसरी गोष्ट म्हणजे बीसीए. बीसीए म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. ज्यावेळी हळद तयार होते म्हणजे हळद ही एका पावडर स्वरूपात अवेलेबल होते तेव्हा आपण किचनमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी या हळदीचा वापर करत असतो. आपण हळदीच्या मागचं शास्त्र शोधायला जात नाही. या हळदीचा वापर जिथे जिथे होतो आपण त्याप्रमाणे त्या हळदीचा वापर करत असतो. बीसीए मध्ये आपल्याला थेट ह्या कम्प्युटरचा वापर करायचा आहे. त्याच्या मागचं जे सायन्स आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू. थेट जिथे जिथे कम्प्युटरचा वापर होऊ शकतो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या सॉफ्टवेअरची गरज आहे त्या ठिकाणी या सॉफ्टवेअरचा एक्झॅक्ट वापर कसा करायचा आहे ते आपण शिकणार आहोत. तुम्ही मोठमोठ्या कंपन्या बघताल, दवाखाने बघताल, हॉस्पिटल्स बघताल, एज्युकेशन संस्था बघताल, प्रत्येक ठिकाणी आजकाल कम्प्युटरचा वापर होतोय. या सर्व ठिकाणी सॉफ्टवेअर तयार करून देण्याचं काम हे बीसीए म्हणजेच बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशनचे स्टुडंट करतात. तिसरा आणि महत्वाचा पार्ट म्हणजे बीबीए इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. बीबीए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्याचं स्पेशलायझेशन हे कम्प्युटर ऍप्लिकेशनचं आहे. या विद्यार्थ्यांचा देखील महत्वाचा रोल या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. हळद आहे मात्र ही हळद लोकांपर्यंत पोचवायची कशी, त्यासाठी वेगवेगळे कमर्शियल ऍप्लिकेशन्स आहेत का. अगदी याप्रमाणे सारखे आपल्याकडे सॉफ्टवेअर तयार आहे पण ते सॉफ्टवेअर आपल्या ग्राहकांपर्यंत कसं पोचवायचं, त्याचं जास्तीत जास्त मार्केटिंग कसं करायचं, त्याला कमर्शियलायझेशन कसं आणायचं, हे सगळं आपण बीबीए कम्प्युटर ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शिकतोय. त्याच्यामुळे कॉमर्सशी हे बीबीएससी कम्प्युटर ऍप्लिकेशन हे क्षेत्र निगडित आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण बीएससी कम्प्युटर सायन्स, बीसीए आणि बीबीए कम्प्युटर ऍप्लिकेशन या तिन्ही कोर्समधला फरक समजून घेतला. यापुढे आपण तुमच्या वेगवेगळ्या शंकांचं निरसन करणार आहोत. मला असं वाटतंय की बऱ्यापैकी तुम्हाला या तिन्ही कोर्समधला फरक समजला असेल. धन्यवाद.